नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता लवकरच म्हणजे 1-2 दिवसामध्ये पौर्णिमा येणार आहे. तर पौर्णिमेसाठी आपल्याला धनलक्ष्मी जी कुंचम आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काही सेवा सांगायची आहे. तर ती सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ती सेवा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायची आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या घरामधील जी आर्थिक अडचण आहे ती लवकरात लवकर संपते आणि तुमच्या घरामध्ये भरभराटीचे दिवस चालू होतात. घरातील प्रत्येक माणसाची प्रगती होत असते. तर मी इथं 4, 5, 6 कुंचमची सेवा केलेली आहे आणि हे आहेत आपले चेन्नईमधून वनिताताई यांची ही ऑर्डर आहे. तर त्यांचा एक कुंचम आहे, एक नैवेद्याचं ताट आहे, एक कुबेर दिवा आहे आणि एक लक्ष्मी दिवा आहे. तर ही त्यांची ऑर्डर द्यायची आहे आणि ते देण्यासाठी मी तुम्हाला पण म्हणला एकदा नैवेद्याचं ताट दाखव, कारण नैवेद्याचं ताट मी एवढे दिवस दाखवलं नव्हतं. तर नैवेद्याचं ताटसुद्धा तुम्हाला दाखवावं त्याच्यासाठी मी ते ताट इथं देवघरामध्ये मांडलं आहे. आज संध्याकाळी त्यांची ऑर्डर द्यायची आहे. तर रोजचे 4, 5, 4, 2 असे कुंचम असतात आणि ते कुंचम मी एकटीच पूजा करणं परत पॅकिंग करणं हे असतं. त्याच्यामुळं मला जास्त व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि मला लोकांसारखा मोठेपणासुद्धा जास्त कुठला करायचा नाही किंवा जास्त ॲडव्हर्टायझिंगसुद्धा कुठल्याही प्रकारची करायची नाही, कारण हा आपला व्यवसाय नाही आहे, आपली ही सेवा आहे. तर थोड्याच दिवसामध्ये मी म्हणजे तुम्हाला एक मला सांगायचं आहे, म्हणतात ना ज्याचे त्याचे संस्कार, आता ज्याचं त्याचं स्वामीचं नाव घ्यायचं आणि एखाद्याला घाण बोलायचं. तर मला एकच सांगायचं आहे, आम्ही कोणत्याही लोकांची किंवा कोणाच्याही बाथरूमला गेलं तर सुद्धा आम्ही कोणाचे नाव घेत नाही, पण माझं नाव घेतल्याशिवाय आणि नाव घेतल्याशिवाय कोणाच्या घशाखाली घासच उतरत नाही. तर काही लोकांचे मला त्यांची लायकी दाखवून द्यायची आहे, ती बी पुराव्यासकट. आणि त्याचं जर आता माझं नाव जर कुठल्या ह्याच्यामध्ये आलं किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये माझा जर उल्लेख झाला तर मी तुम्हाला पुराव्यासकट काय आहे आणि काय नाही हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण पुरावेसुद्धा माझ्याकडे तसे आहेत. तर ज्याच्या नशिबात जेवढं आहे तेवढं त्या माणसाला मिळतच असतं. बाकीच्यांनी मोकळ्यात घाबरून जाऊ नये की तिनं हा व्यवसाय तिनं हे करते, आता माझं तिच्याकडं जाईल, मला भेटल का नाही, मी एवढे पैसे गुंतवलेत, असा विचार न करता आपली सेवा किंवा आपली पूजा आपल्या घरातील ते आपण नीट व्यवस्थितपणे नम्रपणे आणि प्रामाणिकपणाने जर केलं तर देव त्या माणसाला कुठूनही आणि कसंही पैसा म्हणा किंवा जे काय तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्हाला नक्कीच मिळत असतं. तर दुसऱ्यांवर जळण्याचा प्रयत्न कधीही आणि कुणीही करू नये, कारण आपण आज बाजारामध्ये एकाला लागून कित्येक दुकानं असतात, भांड्याचे असतात, फुलाचे असतात, कपड्याचे असतात, डॉक्टरकीचे असतात, किती असतात. तर कोणतरी कोणावर असं म्हणजे नाही का ह्याचं असं व्हावं तसं व्हावं म्हणत नाही, पण मी एकच अशी आहे की मी हा म्हणजे माझ्या देवघरामध्ये कुंचम बघून लेडीजनं मागितल्यामुळं मी ते आणून प्रत्येकाला देते आहे. कारण मी कुंचम आणून देते कारण माझा हा सेवा आहे, माझा व्यवसाय नाही की मी घरामध्ये भरपूर आणून ठेवावं आणि प्रत्येकाला म्हणजे घरामध्ये आणून ठेवावं आणि असे ॲडव्हर्टाईज करायचं, हे माझ्या तत्वात बसत नाही. आणि मी मुळात सांगायचं म्हणलं तर माझा व्यवसाय नाही, मी गोरगरिबांना मदत व्हावी, जसं माझं चांगलं झालं आहे तसं सगळ्यांचं चांगलंच व्हावं ह्या भावनेने मी फक्त धनलक्ष्मी कुंचम ही घरोघरी अगदी कमी रेटमध्ये पोहोचवण्याचं मी फक्त काम करते. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ताई आज धनलक्ष्मीची सेवा केली पण दिवा एकच का? तर मी तुम्हाला ते दाखवलं बघा. आता आभाळी कलरचा जो कपडा आहे त्याच्या खाली मी ज्यावेळेस कुंचमच्या खाली ते अंतरलेला होता कापड, त्यावेळेस काय झालं, ती दिवे जे आहेत ते सगळे त्याला चिकटले आणि 11च्या 11 दिवे खाली चिकटून बसल्यामुळं म्हणजे देवघराचं जे प्लाऊड असतं ते पण थोडंसं त्याचासुद्धा टवका निघालेला आहे. त्याच्यामुळं एकच दिवा मी आज लावलेला आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण प्रत्येक घरी करत असतात. तर ज्यांनी करत नाहीत त्यांनीसुद्धा आणि ज्या करतील त्यांनीसुद्धा
ज्यावेळेस आपण कळस मांडतो देवघरामध्ये बालकृष्णाचा, त्याच्यासमोर ते म्हणजे आपण सत्यनारायण करायचं म्हणल्यावर कलश हा असतोच. त्याच्यानंतर आपण गणपती ठेवतो. त्या परत कुलदेवीची आपली जी स्थापना करतो त्याच्या आजूबाजूला कुठेतरी आपल्याला समोर म्हणजे जो कलश आहे त्या कलशाच्या समोर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम ठेवायचा आहे. आणि त्याची सुद्धा कारण पाठीमागं विष्णू आहेत तर आपल्याला पुढं धनलक्ष्मी माता या ठेवायची आहे. विधिवत त्यांची सगळी पूजा करायची आहे. आणि जर तुम्हाला जमले तर कणकेची दिवे तयार करा 8, किंवा जर पंत्या असतील तर पंत्या घ्या 8. आणि 8 पंत्या आपल्याला 8 पंत्या किंवा 8 दिवे कणकेचे तयार करून जी धनलक्ष्मी माता आहे आपली म्हणजे कुंचम आहे आणि जे सत्यनारायण भगवान श्री विष्णू आहेत त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आणि या 8 दिव्याने आपल्याला त्यांची आरती करायची आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपला जो धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे त्याची पूजा करून 8 दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे. म्हणजे अष्टलक्ष्मीची आरती केल्यासारखं आणि 8 लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. त्याच्यानंतर या बघा तुपाच्या वाती खूप सुंदर आणि खूप छान वाती आहेत. या वातीत कमीत कमी 50 सेकंद जळतात. म्हणजे 1 तास जळतात किंवा 1 तासाला थोडंसं कमीसुद्धा जळतात किंवा 1 तासापेक्षा जास्त पण जळतात. तर ह्या खूप छान आणि खूप सुंदर अशा वाती आहेत आणि या भरपूर स्टॉक आपल्याकडं उपलब्ध आहे. श्री स्वामी